ते खूप आपल्याला त्या जुन्या आठवणीत जाण्यामध्ये एक मजा असते. मला अजूनही माझं पिंपरीतलं घर आठवतं. माझे वडील अजूनही माझ्या स्वप्नात येतात. वडिलांना ते मुळातच सगळे त्या दारूगोळ्यातच खेळलेले आहेत. त्यांना त्याचं काही त्यांना हे म्हणजे त्याचं कौतुक नव्हतं काही. ते मला म्हणायचे, "हे बघ, या गोष्टींवर जास्त पैसे खर्च करू नये. तुला खायला काय पाहिजे तेवढं सांग मला." आपल्या ते लड्सचा बॉक्स असतो तो त्यातनं मग म्हटलं हा बॉक्स 2च बॉक्स मिळाले. आता ही अख्खी दिवाळी याच्यावर कशी काढायची. मग एक अख्खी ती सर लावली की ती संपून जायचं. बरोबर. मग काय आपली ती लहानपणीची कंजूशीची पद्धत, मग एक एक फटाका त्यातलं सोडून तो वाजवत काढायची. तो वाजवत बसायचा. ते नंतर कोणी एके दिवशी मीच फटाक्याचा स्टॉल आईकडनं पैसे, त्यातले बरेचसे फटाके विकले गेले नाही. मग मला खूप फटाके वाजवायला मिळाले. सर म्हणजे अगदी हा प्रश्न मी विचारावा सगळे, पण मी धाडस करतोय. आजही जर आता वडील असते तर त्यांना तुमची ही भूमिका मान्य असती? अजिबात नाही. तुम्ही इकडे वळालाच नसतं, वळूच दिलं नसतं. तुम्ही सिम्बायोसिस कॉलेजला होतात आणि दर सोमवारी पायजमा घालून जायचं. लोकांना वाटायचं मी परिंदा नाना पाटेकर पायजमा शर्ट घालतो. अरे म्हटलं माझ्याकडे कपडे नाहीत म्हणून मी, माझे वडील वारले तर त्यांचे कपडे घालून येतोय म्हटलं. म्हणजे वडिलांचं होतं ते पायजमा शर्ट. आणि मग ते मी काय केलं होतं, मग सोमवारी पायजमा शर्ट घाला, या दिवशी हा घाला, या दिवशी हा घाला. मग लोक मी काय कपडे घातले त्यावर आज वार काय त्यांना कळायचं. रंगभूमी, टीव्हीवरच्या मालिका, चित्रपट किंवा वेब सिरीज या चारही फॉर्मॅटमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे चतुरस्त्र अभिनेते, अर्थात मग मराठी रंगभूमी असो, त्या जोडीलाच विविध मालिका असो आणि चित्रपटातल्या विविध भूमिका असो, प्रत्येकाच्या आयुष्यात नेहमी एखादा ड्रीम रोल करावा असं वाटत असतं आणि तो रोल मिळावा यासाठी झगडत असतो. पण मी आता अशा अभिनेत्या संदर्भात बोलणार आहे जो प्रत्येक रोल हा ड्रीम रोल समजूनच अभिनय करतो आणि मग तो लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. अर्थात त्यांचं नाव म्हणजेच सिद्धेश्वर झाडबुके. धन्यवाद. मी आता सुरुवात अशा पद्धतीने केली की प्रत्येकाला एक ड्रीम रोल हवा असतो आणि तो मला मिळण्यासाठी मग कधी 20 वर्ष लागतील, 25 वर्ष लागतील, पण तो त्यासाठी झगडत असतो. पण आतापर्यंत तुमचे चित्रपट पाहिले, मालिका पाहिल्या किंवा रंगभूमीवर तुम्ही केलेली नाटकं असतील, या सगळ्यांमध्ये त्या रोलला किंवा त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी झगडणारा अभिनेता म्हणून तुमची ओळख आहे. याबद्दल काय सांगता? काय सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्याला ज्या गोष्टीसाठी म्हणून आपण नाटक करतो किंवा मालिका करतो किंवा सिनेमा करत असतो, तर बरेच जण शिक्षण घेऊन ज्या वेळेला बाहेर पडतात आणि मग नोकऱ्या करतात, काही लोक काही व्यवसाय करतात, तर त्या करण्यामागचं कारण काय आहे की शेवटी आपल्याला त्यातनं चरितार्थ चालवायचा आहे, लोकांमध्ये नाव मिळालं पाहिजे. तसं नटाच्या बाबतीत काय आहे की आपल्याला भूमिका मिळाल्या पाहिजेत आणि त्या भूमिका पाहून लोक खुश झाली पाहिजेत, आनंदी झाली पाहिजेत, आपल्याला शाबासकी मिळाली पाहिजे. पैसा हा भाग नंतरचा होता, कारण ज्यावेळेला मी कामाला सुरुवात केली त्यावेळेला पैसे हा मुद्दाच नव्हता. पण मग आपल्याला लोकांनी बघावं, आपल्या कामाला त्यांनी आपलं कौतुक करावं, पाठीवर थाप मारावी. मग ती केव्हा होऊ शकते, तर जेव्हा ती भूमिका मी समरस होऊन जेव्हा करेन, ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याच्यानंतरच त्यांच्याकडनं मला ती पावती मिळणार आहे. मग माझं म्हणणं काय असतं की ही संधी मिळाली आहे, तर ह्या संधीचं आपणच सोनं केलं तरच आपल्याला पुढची संधी मिळणार आहे. म्हणून प्रत्येक भूमिका ही माझं ते काय म्हणतात त्याला, ते स्वप्न आहे आणि या उद्देशानेच मी ते करण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून मला पुढच्या स्वप्नाकडे जाता येईल. म्हणजे मुळात प्रत्येक भूमिकेला न्याय देणं हे तुमचं कर्तव्य तुम्ही समजता. सर, मला आणखी असा प्रश्न पडतो की अगदी तुम्ही म्हणजे बालवयात पण या सगळ्या नाटकांकडे किंवा तुम्ही मित्र सवंगडी एकत्र येऊन कधी घरात सुरुवात केलीत, पण आत्ता म्हणजे त्यावेळी अरे आपण पुढे भविष्यात एक अभिनेते होऊ का नाही याची काही तेवढी खात्री नव्हती, पण आत्ता जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की नाही आता मी त्या क्षेत्रात कार्यरत आहे, तर ते जे काही बाळकडू तुम्ही स्वतःला पाजलं होतं ते आज त्याचा किती फायदा? खूप फायदा होतो त्याचा. कारण मी म्हणालो की आपण जसं प्रत्येक वेळेलाच आपण म्हणतो की प्रत्येकामध्ये एक कलाकार दडलेला असतो, फक्त तो आपल्याला लोकांसमोर प्रेझेंट करताना तो धाडसाने प्रेझेंट करणं आणि ते लोकांना आवडणं हे फार महत्त्वाचं.
तर त्यावेळेला सुद्धा तीच गंमत आहे, की त्यावेळेला पण मी निरीक्षणच करायचो. म्हणून तर मला वेगळ्या-वेगळ्या गोष्टी करता यायच्या, की जसं आपल्याला कितीतरी वेळा म्हटलं जातं बघा, बाबा कसे करतात, आई कसं रागवते, आजी कसं करते, आजी कशी खोकते. हे आपण निरीक्षणच केलेलं असतं. म्हणून ते शेजाऱ्या-पाजाऱ्यांना, काकूंना, काकांना दाखवत असतो. तसं त्या नाटक आणि या गोष्टीमध्ये ते करत, 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 करत आणि असं नाहीये ना, की आपण पटकन आभाळातनं पडलोय आणि लगेच काम करायला लागलोय. ती मेहनत ते पुन्हा, 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 पुन्हा स्वतःकडनं करून घेऊन मग एकटा असताना सुद्धा करायचो किंवा या सगळ्या गोष्टी. तर त्याचा ती सहजता जोपर्यंत तुमच्यामध्ये येत नाही, तोपर्यंत ते करत राहणं गरजेचं आहे. म्हणजे अक्षराचं वळण असू दे किंवा स्वतःला शरीराला लावायचं वळण असू दे. त्या सगळ्या गोष्टीमध्ये सहजता येण्या इथपर्यंत आपल्याला ते पुन्हा, पुन्हा करावं लागतं आणि ते करत, करत आलो तेव्हा त्या गोष्टींचा फायदा आत्ता होतो म्हणतो ना, की आपण, की लहानपणी आपल्याला मला ती स्वावलंबनाची म्हणजे शिकवण जी आहे ती माझ्या वडिलांकडनंच मिळाली होती. कारण ते मुळात मिलिटरीचे कडक शिस्तीचे होते. तर तुला या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. तुला झाडता आलं पाहिजे. म्हणजे झाडलं तर असं पाहिजे, की लोकांनी म्हटलं पाहिजे, की झाडून काढावं तर यानेच काढावं. स्वयंपाक केला तर असा केला पाहिजे, की लोकांनी फक्त तुझ्याच हातचं खाल्लं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे स्वयंपाक सुद्धा मला 8वीत असताना वडिलांनी शिकवला. मग ही भूमिका करावी तर ह्यांनीच करावी असा हा तो अँगल म्हणजे त्यामध्ये आलेला. माझी माझी अपेक्षा पण ती असते, की एखाद्या म्हणजे झालंय आणि तसं म्हणजे माझ्या बाबतीत सुदैवाने खूप एकदा तसं झालंय, की एक नाटक आम्ही करत होतो. विजय पटवर्धनने लिहिलेलं आणि त्यांनीच बसवलेलं आनंदी आनंद नावाचं. तर त्यामधला एक कॅरेक्टर होतं आणि ते कॅरेक्टर नाच्याचं होतं. म्हणजे नाच्या नाही नव्हता तो. ते कॅरेक्टर होतं रघु नावाचं कॅरेक्टर. तर त्याच्यामध्ये त्याला ऑमलेट खाल्लं किंवा फॅन्टसी होती ती. ऑमलेट खाल्लं किंवा टपली मारली, की त्याच्यामध्ये कोणीही संचारायचं. तर ते असं कॅरेक्टर होतं, की त्याच्यात बाई पण संचारायची. त्याच्यात कोणीतरी वीर योद्धा चालाय, संत चालाय, असं ते सगळं त्याच्यामध्ये यायचं. तर विनोद खेडकर माझा मित्र, तोही चांगला कलाकार आहे आणि विजय यांच्या दोघांचा विचार चालला होता, की कोणाला घ्यायचं आता यासाठी. तर विनोदने सांगितलं एकच माणूस आहे पुण्यामध्ये. त्याला तू विचार. तो म्हटला, "करेल का तू?" म्हटलं, "विचारा काय हरकत आहे." म्हणून मग ते विचारलं त्यांनी मला. मी म्हटलं, "करेल." तर ती भूमिका ती रघूची होती, की हा रोल फक्त आत्ता पुण्यामध्ये तरी हाच करू शकतो म्हणून ते माझ्याकडे आणि त्याला मला झी गौरव आहे. अच्छा. आत्ताच तुम्ही वडिलांची पण आठवण काढलीत. अर्थात तुम्ही 10वीला असतानाच वडिलांचं निधन झालं. पण वडिलांची इच्छा होती का तुम्ही अभिनयाकडे जायचं का वडिलांची पण ते मिलिटरीचे छे, छे, वडिलांना हे प्रकारच आवडायचे नाही. त्यांच्यासमोर तुम्ही कधी अभिनय नाही केला, नाही केला. नाही तर मी मेलोच असतो त्यावेळेला, मारलंच असतं त्यांनी मला. तर त्यांना अजिबात तबला वाजवणं माझा भाऊ पण तबला वाजवायचा. ते म्हटले, "नाही टाकायचं क्लास. त्याला तबलजी नाही करायचं मला." ते जरा वेगळ्याच विचारांचे होते. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी छचोर वाटायच्या. नाही करायचं तू काही. नोकरी कर व्यवस्थित शिक्षण कर आणि तुला मिलिटरीत जायचं ना, ह्याच्यावर जा आणि तिथे तू कर ते. मग ते स्वतःहून कधी नाटक सिनेमे पाहायचे का कसं? माझ्या वडिलांनी आयुष्यात एखाद दुसरा सिनेमा बघितला असेल. बरं. म्हणजे त्यांनी मला जे सांगितलं त्यानुसार. अच्छा. म्हणजे मुळात वडिलांचा विरोध होता हे तर क्लिअर झालं. कंप्लीट विरोध होता. बर. आता तुम्ही अभिनयाला सुरुवात करण्यासाठी म्हणून जी काही धडपड असते कोणी जो नवखा असतो आणि ज्याला आता मला काहीतरी कुठे बाबा संधी मिळते का, तर असं कधी एखादं पहिली एंट्री जिथे घडलंय आणि तुम्हाला ती संधी मिळाली असं, मग रंगभूमीवरचं असो किंवा चित्रपटातली भूमिका असो, असं काय एखादा किस्सा आहे? रंगभूमीचं सुद्धा तसं नाही झालं कारण आमचाच ग्रुप होता. काय नाव होतं त्याचं? अर्पण पुणे. बर. तर मी, प्रसाद ओक, नितीन चव्हाण, शैलेश यादव अशी बरीच मंडळी होती त्याच्यामध्ये. तर आम्हीच एकांकिका खूप करायचो आणि आमची एक छान खासियत होती. आम्ही एकच एकांकिका वर्षभर फिरवत नाही बसायचो. म्हणजे आता अलीकडे आपण तो ट्रेंड जे होतं तसं आम्ही शक्यतो महिन्याला एक एकांकिका बसवायचो. त्यामुळे आमच्याकडे कसं व्हायचं, की आम्हाला जास्तीत जास्त कलाकृती सादर करता यायची. तो एक प्रकार आमच्याकडे होता. त्यामुळे खूप भूमिका करता तुम्हीच तुम्हाला लॉन्च केलं असं रंगभूमीवरचा असा म्हणजे विषय आपल्याला म्हणतो. असंच आहे ते. आणि आमच्याच ग्रुपने मग ब्रह्मचार्याचा विश्वामित्र नितीन चव्हाण लिखित प्रसाद ओकने बसवलेलं होतं ते नाटक आम्ही केलं. आणि मग एक डॉक्टर प्रोड्युसर म्हणून आले होते चिल्लाळ. आता ते कुठे असतात मला माहिती नाही मग गाठ भेटते. पण त्यावेळेला मग राजा गोसावींबरोबर मला त्यांच्याच वयाचा रोल करायची संधी मिळाली. बर. त्यात सतीश तारे होता,
सतीश तर काय तुफान माणूस होता, तुम्हाला काही वेगळं सांगायची प्रश्नच गरज नाही. नाही. वसंत अवसरीकर होते, प्रसाद होता, मी होतो. असे ते आम्हीच आम्हाला लॉन्च केलेलं होतं ते. बरोबर, तुम्हीच तुम्हाला लॉन्च हां, केलं. आणि त्यातली किंवा कॉलेजच्या काळातली पुरुषोत्तमची कामं किंवा इतर गोष्टींची कामं बघून आणि आम्ही एकांकिका करायचो. त्यावेळेला कसं व्हायचं की एकांकिका स्पर्धांना बरेच लोक बघायला यायचे, कसे काम करतात, आणि चुरस खूप असायची, जे आत्ताही आहे, पण त्यावेळेला सुद्धा बरीच मंडळी बघायला यायची. पण तेच विचारायचं की अरे हे करणारच का, मी एक असं असं करतोय. हां, करतो. आणि अशा प्रकारे ते, म्हणजे त्यावेळेला ऑडिशन देऊन काम नाही, म्हणजे ते काम बघूनच काम मिळालं. अच्छा सर, वडील अगदी म्हणजे तुमच्या बालपणातच गेले, म्हणजे तुमचं पितृक्षेत्र हरपलं आणि मग नंतर एक जबाबदारी असते कौटुंबिक, ती तुमच्यावर पडली खऱ्या अर्थानं. अशा वेळी अर्थातच अभिनय आणि ह्या सगळ्या गोष्टी, पहिल्यांदा शिक्षण महत्वाचं होतं, बरोबर आहे. घर सांभाळणं महत्वाचं होतं. म्हणजे तो कसा प्रवास तुमचा झाला आणि काय, म्हणजे आम्ही ऐकून आहोत की तुम्ही अक्षरशः घरोघरी पेपरही टाकलेले आहेत, हो हो. कॉलेजमध्ये असताना स्क्रीन प्रिंटिंगचा व्यवसाय केलेला आहे. काय म्हणजे नेमकं काय असं? आता काय झालं, माझ्या वडिलांना मी आप्पा म्हणायचो. आप्पांच्या जाण्यानंतर आम्हाला इन्कम सोर्स होता तो फॅमिली पेन्शन, आणि थोडेफार पैसे जे बँकेत टाकले होते पिंपरीचं घर विकून, तर त्यातनं आमचं घर चालायचं फक्त. म्हणजे घर स्वतःचं होतं, म्हणजे किराणा माल, भाजी भाजीपाला, दूध वगैरे एवढंच फक्त. आता वरचे पैसे तुझे तू कमवायचे, आम्ही तुला इथपर्यंत शिक्षण दिले. अच्छा. आजी वगैरे म्हणाली तुझं तू बघायचं आता, आणि तुला शिकवलं 10वी पर्यंत. मग आमच्यासमोर बापट काका होते, त्यांची लाईन होती पेपरची. मग त्यांना म्हटलं, ते म्हटले मला मुलगा पाहिजे कोणीतरी पेपर टाकायला, मला पण मदत होईल तेवढीच. मग त्यावेळेला त्यांचे पेपर टाकायचो. आणि मग आधीमध्ये दूध टाकायला जायचो, म्हणजे तेही केलंय. किंवा घरोघरी तुम्ही जाम पण विकलेत जाम अजून? विकले. जाम विकलेत मी घरोघरी जाऊन. जाम विकेत? जाम घरोघरी जाऊन, कोथरूड जा, इकडे जा, तिकडे जा. काही ठिकाणी खूप रिस्पेक्टने बोललं जायचं, काही ठिकाणी तोंडावर दार आपटलं जायचं. पण काय आपल्याला आता पर्याय नाही आता आपल्याला. जाम खाताना आठवण? नाही, आता जाम खात नाही. अच्छा. बरं सर, आणखी एक म्हणजे जसं तुम्ही सिम्बॉयसिसमध्ये शिकलेला आहात आणि तो प्रवास, मुळात तुम्ही पुण्यात आलात, पिंपरीतलं घर विकून मग पुण्यात काही पैसे आणि मग त्या पद्धतीने फ्लॅट घेतलात. सिम्बॉयसिसमध्ये एंट्री करणं आणि त्यावेळी पुन्हा आपलं घर सांभाळण्याची जबाबदारी आहे, या दोन्ही गोष्टी कशा काय सांभाळ? त्यावेळेला सिम्बॉसिसमधनं पण नाटक करत होतो पुरुषोत्तमला, बाहेरनं पण करायचो. प्रिंटिंगचा मी कोर्स माझ्या घरच्यांनी मला 10वीत जेव्हा होतो त्यावेळेला पैसे देऊन मला कोर्स करायला पैसे दिले होते, आणि मी त्यातनं काही ठिकाणी नोकरी केली. ऑफिस बॉयची पण नोकरी केली, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियामध्ये ऑफिस बॉयची नोकरी केली. मग त्यावेळेला माझं साधारणपणे 10-20 किलोमीटर कमीत कमी रनिंग ऑफिसचं व्हायचं, आणि सकाळचं 20 किलोमीटर पेपरचं व्हायचं. बर. असं ते सायकलवर न करायचं. 200-300 रुपये काहीतरी त्यावेळेला मला पगार असेल तिकडे, आणि तो पगार घरी देऊन टाकायचा. मग काय लागतील ते पैसे थोडेफार लागायचे, काय हवा भरायला आणि सायकल पंक्चर हो, होईल हो. त्या गोष्टीलाच. आणि बाहेर बिहेर काही खाण्याचा मुद्दाच येत नाही ना, पैसेच नाही तर खायचं कुठून बाहेर. तर मग जेवढं घरात खाता येईल तेवढंच, आणि कॉलेजला जाताना डबा बिबा असला काही प्रकार न्यायचो नाही. मग ती एक वेळची उपासमार व्हायची. मग घरी आल्यानंतर रात्री प्रॅक्टिसवरनं घरी आलं की खायचं, आणि मग कधीतरी कोणीतरी वडापाव घेतला तर मग त्यातला आपल्याला दिला तर खाल्ला तर खाल्ला. चुकून माकून असलेच पैसे बाबा, 1-2 रुपये, त्यावेळेला काहीतरी 1 रुपयाला का 50 पैशाला वडापाव होता, ते करायचं. असं ते गणित सगळं मांडत मांडत पुढे गेलो होतो. अच्छा, म्हणजे सिम्बॉयसिसमध्ये असताना सुद्धा तुमची हो, मी कौटुंबिक जबाबदारी तुम्ही हो सोडलेली. हो. ते युनिटच घरी आणलं तुम्ही स्क्रीन हा, प्रिंटिंग? मी प्रिंटिंग घरीच करायला लागलो. म्हणजे घरच्यांना वासाचा त्रास व्हायचा, पण मी म्हटलं तर काय पर्याय नाही, माझ्याकडे ऑफिस घ्यायला पैसे नाही. आमच्या हॉलमध्ये मी ते करायचो काम. बरोबर. आणि मग ते काम करून प्रॅक्टिसला पण जायचं आमच्या अर्पणच्या, आणि सगळ्याच गोष्टी मॅनेज करायच्या. मग रात्री उशिरा प्रिंटिंग कर किंवा काय, एकटाच रॅकिंग करायचो, एकटाच स्क्विझी मारायचो, हे सगळं एकटाच करायचो. सर, आता मुळात आपण दिवाळीतच एकमेकांशी गप्पा मारतोय, त्यामुळे दिवाळीबद्दल एखाद दुसरा प्रश्न येणं गरजेचं आहे. मला असं म्हणायचं की वडील असतानाची दिवाळी, म्हणजे ते बालपण, अगदी बालपणाचा काळ सुखाचा वडील होते तेव्हा, आणि नंतर एकदम अचानक तुमच्यावर पडलेली जबाबदारी, तर त्यावेळेचा असं काही बालपणातला दिवाळीचा किस्सा आठवतोय का, की वडील होते आणि सगळं छान वेगळं चाललेलं आहे, आणि त्यानंतर मग आपण स्वतःहूनच वडील झालोय आणि आता दिवाळी पण घरच्यांना आपण मिस करतोय, शूट चालू आहे, हेक्टिक शेड्यूल आहे, पण आपल्याला घरी जात आहे.
हे लहानपणाची दिवाळी खूप आपल्याला त्या जुन्या आठवणीत जाण्यामध्ये एक मजा असते. मला अजूनही माझं पिंपरीतलं घर आठवतं. माझे वडील अजूनही माझ्या स्वप्नात येतात आणि तेच मला घर दिसत असतं. तर ती एक गंमत असायची. वडिलांना ते मुळातच सगळे त्या दारुगोळ्यातच खेळलेले आहेत. त्यांना त्याचं काही त्यांना हे म्हणजे त्याचं कौतुक नव्हतं काही. आणि ते मला म्हणायचे, "हे बघ, या गोष्टींवर जास्त पैसे खर्च करू नये. तुला खायला काय पाहिजे तेवढं सांग मला." म्हणजे इव्हन त्यांची पण ती सवय होती, की त्यांना स्वतःला कपड्यांवर जास्त पैसा खर्च करायला आवडायचा नाही. म्हणजे, एक चड्डी, एक शर्ट, एक चड्डी, एक शर्ट हे एवढंच तू वर्षभर वापरायचं. म्हणजे आईला सुद्धा ते म्हणणार, पैसा आम्हापासून सुद्धा ह्या गोष्टींवर काय खर्च करून उपयोग आहे म्हणे. खाणं पिणं करा तुम्हाला पाहिजे ते. तर मग आम्हाला ते आपल्या ते लडचा बॉक्स असतो बघा, त्यातनं मग म्हटलं हा बॉक्स आहे, 2च बॉक्स मिळालेत, आता ही अख्खी दिवाळी याच्यावर कशी काढायची. मग एक अख्खी ती सर लावली की ती संपून जायचं. बरोबर. मग काय आपली ती लहानपणीची कंजूशीची पद्धत, मग एक एक फटाका त्यातला सोडून तो लवंगी वाजवत काढायची बसायचा. ती. तो वाजवत बसायचा. ते नंतर कोणी एके दिवशी मीच फटाक्याचा स्टॉल लावला आईकडनं पैसे घेऊन. त्यातले बरेचसे फटाके विकले गेले नाही. मग मला खूप फटाके वाजवायला मिळाले. मला म्हटलं, अरे काय रे मूर्खासारखं वागतो, मुळात तुला स्टॉल लावायला कोणी सांगितलं? या काळामध्ये तू फक्त शिक्षणाकडे लक्ष दे. तू पैसे कमवायच्या मागे लागू नको, शिक्षण बाजूला जाईल. त्यावेळेला पण ती वृत्ती होती माझी. मग ऊसाची कांडच घेऊन ये, मग तीच विकायला बस. अरे मग कोणीतरी सांगितलं, अहो मालक, तुमचा मुलगा चाळीच्या बाहेरच ऊसाची कांड विकत बसतोय. मग ते मला झापडायचं, हे करायचं नाही अजिबात. तर मग नंतर जसं जसं पुढं पुढं जात राहिलं, वडील गेले, हे झालं ते झालं, नंतर मग जसं लग्नानंतरच्या दिवाळी म्हणजे काम चालू आहे. आणि काही काही सिरियलच्या वेळेला तर आम्ही लक्ष्मीपूजनाला सुद्धा काम केलंय. पण त्यावेळेला एकच घरचा करता माणूस म्हणून आपल्याकडे एकच काम राहतं की पैसे घ्या, बरोबर, तुम्ही तुमची खरेदी करून या आणि तुम्ही साजरे करा. मी जेव्हा फ्री होईल तेव्हा मी दिवाळी साजरी करतो. हेच कारण दिवाळी पहाट आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जातो तिथे कलाकारांना त्यांना कसली आली आहे पहाट. बरोबर. त्यांना आंघोळीला सुद्धा वेळ मिळत नाही. कारण दिवाळी पहाट म्हणजे 5 वाजताचा कार्यक्रम, म्हणजे ते त्याच्या आधी रिहर्सल करत बसलेले असतात. हे आम्ही पण केलंय म्हणून सांगतो. अशा प्रकारची ती दिवाळी. अच्छा. सर, जसं तुम्ही स्वतःला लॉन्च केलं होतं तर रंगभूमीवर, तसं चित्रपटाच्या बाबतीत काय घडलं? पहिला चित्रपट कोणता? ब्रेक चित्रपटाचं पण सेम झालंय. ओळखीतनंच काम मिळालं. अच्छा. आणि ते पण तसंच माझं हे स्वप्न आहे, या पद्धतीनेच मी काम केलं आणि तसंच प्रकारे ते हे केलं. पण तो पिक्चर नाही आला समाव. पण त्याच्यानंतरही लोकांनी नाटकातली कामं बघून फोन करून बोलून घेतलं. जसं नवरा माझा नवसाच्यामध्ये मी नाचा केला होता, तर त्याच्या वेळेला मी आधी एक नाटक केलं होतं संतोष पवारचं. त्याच्यात मी विविध प्रकारच्या भूमिका केल्या होत्या. त्यात ती मावशी नावाचं कॅरेक्टर होतं. त्याच्यामुळे मग त्यांनी मला फोन केला. मग पिळगावकरांचा मला फोन आला आणि मग मी गेलो. नवरा माझा नवसा. तो नाच्याचा रोल केला मी त्याच्यामध्ये. सर, तुमची म्हणजे आता जे सगळे आपण चित्रपट पाहिले तर म्हणजे त्यामध्ये म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना भावणारे जर असतं म्हणतील तर गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा असो, पुन्हा गोंधळ, पुन्हा मुजरा असो, अगदी अलीकडे आता म्हणजे वाघाचे पंजे तुमचा आलेलाच आहे चित्रपट. पण याच्या आधी चित्रपट संत गोरा कुंभार असो, की जिथे तुम्हाला प्रत्यक्षात ती भूमिका करायला मिळाली, जी भूमिका एवढं सोपं नाहीये की त्या भूमिकेमध्ये उतरणं. पण 100 डेज मधली मग ती शरद नावाची भूमिका असेल, ते कॅरेक्टर पकडणं असेल आणि अचानक तुम्ही नटरंगमध्ये जाऊन तो धोमाड्या नावाचा कॅरेक्टर पकडणं असेल, हे वेगवेगळी कॅरेक्टर्स करताना कशा पद्धतीनं तुम्हाला स्वतःला बदलावं लागलं, काय करावं लागलं अशा वेळी? नाही, खरंच सांगायचं तर बदलाव असं नाही लागलं. म्हणजे मला बरेच जण म्हणतात की जसं कुंकूमधलं वाकनीस कॅरेक्टर मला जेव्हा बरेच आमदारांचे पीए भेटले होते, तर आमचीच भूमिका करताय तुम्ही, असंच असतं आमचं सगळं वगैरे वगैरे. कोणाकडे बघून तुम्ही केलं? म्हटलं काय ना, कोणाकडे नाही ऑब्झर्व केलं. म्हटलं दिग्दर्शकांनी सांगितलं ते बरं, हुकूम मी केलं. म्हटलं तेच तसंच आहे म्हटलं ते. आणि किंवा बऱ्याच ठिकाणी असं होतं की आपण जुने सिनेमे पाहतो, तर त्यामध्ये आपल्याला बरीच कॅरेक्टर वेगवेगळी सापडून जातात. किंवा रस्त्यावर माणसं बघतो, जसं त्या दामोड्याचं तुम्ही नटरंग दामुड्याची एक गंमत आहे.
धामुड्या सुनील देव हा माझा एक मित्र आहे ऍक्टर. तर त्याने मला मला म्हटलं की मला फोटो दे, नटरंग नावाचा एक सिनेमा येतोय अशा अशा कादंबरीवर आणि रवी जाधव करतोय. तर मी ते फोटो दिल्यानंतर सिलेक्शन झालं. सिलेक्शन झालं तर त्याच्यामध्ये तिथेच गेल्यानंतर मला कळलं की एक कॅरेक्टर आहे, तो धामुडे आहे, तो त्या अतुल कुलकर्णीच्याच ग्रुपमधला आहे, म्हणजे गुणा कागलकरच्या ग्रुपमधला. तर त्याच्यामधला तो ढोलकीवाला आहे. मग मी ते ढोलकी कोणच तरी पळवून आणणे, हे ते ते. पण ज्या वेळेला ते अप्सरा आली गाणं होतं, त्यावेळेला मला तिथे ढोलकी वाजवायची होती. तर खूप वर्षापूर्वी भरतनाट्य मंदिरला मी कुठला तरी एक शो, भरत का बालगंधर्वला एक शो बघितला होता आणि त्यात एक वयस्कर ढोलकीवाला होता आणि तो ज्या नजाकतीने ढोलकी म्हणजे वाजवत होता ना माणूस, तो कमाल होती. आणि ते धोतर आणि ते तसाच तो पेहरावातला आणि ते तसंच्या तसं बेरिंग मला ते आठवलं आणि मी ते तिथे उचलून तिथे वापरलेले आहेत कम्प्लिटली. आणि त्याबरोबर समेवर हात वगैरे वरती येणं वगैरे ते सगळ्या गोष्टी. मला कित्येकाने विचारलं, पण तू ढोलकी शिकला का? मी म्हटलं नाही, मी असं असं म्हटलं ऑब्झर्वेशनवरनं ते केलेलं होतं. तर बऱ्याच गोष्टींचं आपण निरीक्षणच करून ते होऊ शकतं. फक्त ते माझ्या डोक्यात राहतं आणि तशा भूमिका आल्यानंतर मग म्हणतो हे वापरून बघूया का? मग ती ट्रायल करून बघतो. मग डायरेक्टरला विचारतो, असं करून चालेल का? मग हो चालतंय की. हे नको, हे थोडा अजून बदल करूया. कुठेतरी आधी त्याची आपण तालीम करत असतो ना, आणि ते समोरच्याला भावलं की मग आपण तीच एक नाळ पकडून पुढे जायचं आणि ते करायचं. तशा प्रकारे मी त्या भूमिका करत आलो. अच्छा. म्हणजे की इव्हन तो गल्लीत गोंधळ मधला वेंधाळा जो माणूस, तशी वेंधळी माणसं बघितली आहेत मी. मग एकच फॉलो पद्धत, ते बरोबर आहे ना, पण त्यांची ड्युटीच आहे ना ती. नाही, ती बरोबर आहे, पण त्यांची ड्युटीच आहे ती. ही बोलायची सवय असलेली पण माणसं आहेत. पण हे कसं आहे की हे लिखाणामध्ये होतं आणि नागेशने मला सांगितलं होतं की तू असं असं कर म्हणून, हे असं झालं तर मजा येईल ती. किंवा सयाजी दादा त्यांनी पण ते सांगितलं होतं की आपल्याकडे अशा गोष्टी होतात. आम्ही साऊथला असताना काही कॉमिक गोष्टी घडायच्या असतील तर आम्ही मारतो. मग त्या मारण्यामध्ये सुद्धा एक ती कॉमिक गोष्ट होऊ शकते, विरोध होऊ शकतो. तू तेवढी तयारी ठेव. करतो, तू काही काळजी नाही, तू मार म्हटलं. तर ते मारणं ते पार्ट 2 मध्ये आलं. पहिल्या पार्ट मध्ये कायम मला सपोर्टला कायम सपोर्टला त्याची बायको जी आहे ती माझी बहीण दाखवली असल्यामुळे तो माझ्यावर फक्त चिडायचा दात खाऊन. तेव्हा ते व्हायचं नाही. पण पार्ट 2 ला त्याने मारण्याचं आपण ठेवूया म्हटलं. म्हणजे त्या दोन्ही भूमिका लोकांच्या लक्षात आहेत. पण राहिल्या. तुम्ही सर ज्यांच्यासोबत आतापर्यंत अगदी दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलं, अगदी मकरंद नानासपुरे असतील, शहाजी शिंदे, सतीश तारे तुमचे तर आवडते, आमच्या सर्वांचेच आवडते. तर अशा सगळ्यांसोबत काम करताना त्यांच्याकडून पण ऑन द सेट काही शिकायला आपण असं मिळतं का की अरे हा सतीश तारे म्हणजे कमालीचा हजरजबाबी माणूस आहे. जे कुठली गोष्ट कधी तो करेल आणि कसा हशा मिळवेल काहीच नाही. म्हणजे ते गंधर्वच म्हणतो आपण त्याला, किती देणगीच होती त्या माणसाला. त्याच्याकडनं मात्र बऱ्याच गोष्टी त्या शिकायला मिळाल्या की जागच्या जागी कुठला पंच टाकता येईल, आपल्याला काय करता येईल. मग तो फू बाय फू मध्ये तुम्हाला का तिथे ज्या विनोदी जो तुम्ही बेरिंग पकडला, नाही, पण एक गंमत अशी होती की फुबाई फुला त्यावेळेला कॉम्पिटिशनला आमच्याबरोबर तो पण होता. तेच ना, म्हणजे अशा वेळी काय केलं. पण मग ते मुळात फुबाई फू मध्ये ते 9 मी एपिसोड केले. ते 9चे 9 प्रत्येकाचे बेरिंगच वेगळे होते. त्यातले एखाद्या मराठी भाषा संवर्धनचा अध्यक्ष आणि तुम्हाला अजूनही तो आठवतोय. तर त्याचे प्रत्येकाचे बेरिंग वेगळे होते. मग त्याला त्या एक मला मुळात गंमत अशी होती की कोणाची कॉपी करायची नव्हती. ताऱ्यांची कॉपी करणारे बरेच नट आहेत, तर मला ती कॉपी नव्हती करायची. म्हणजे पण तारे कॉपीत सापडतील एवढं सोपं नव्हतेच ना. नाही, करतात ना बरेच जण, आवाज काढतात बरेच करतात. म्हणजे नाही, पण अफलातून कॅरेक्टर, तारे स्वतः कमालच होते. पण म्हणजे म्हणतो ना आपण की परिपूर्णपणे तसं नसलं तरी लोकांना लक्षात येतं की अरे हे तारेंसारखं करताय, हे अशोक सराफांसारखं करतायत, हे लक्ष्मीकांत बेर्डेंसारखं करतायत, किंवा हे यांच्यासारखं करतात किंवा त्यांच्यासारखं करतात. हे मला ते पण करायचं नव्हतं. म्हणून मग त्या भूमिकांना म्हटलं आपण आपल्या पद्धतीने काय करता येईल, कसं रंगवता येईल, याकडे आपण जाऊया. अच्छा सर, आणखी मला असं विचारावं असं वाटतं की आपण म्हणजे आता इतक्या भूमिका आपण केलेल्या आहेत, वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेत, अशी कुठली भूमिका जी आहे जी आजही डोक्यात घर करून राहते, यार
छान, तो तिथे मी समाधान पावलो वगैरे असं नाही हो, असं नाही. अजून समाधान नाही, अजून समाधानीच नाही, अजून खूप भूमिका करायची. म्हणजे ते द हंग्री सारखं झालं तुमचं. ती भूक माझी अजून संपलेलीच नाही. ती म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्याला पाहिजे असतं अजून म्हणजे अरे काहीतरी राहिलंय रे, मला काहीतरी करायचं राहिलंय असं होतं ना. ते कळत तर नसतं काय राहिलंय, पण राहिलं पण एवढंच. राहिलंय. मग आपण करत राहतो तरी सुद्धा ती माझी भूक संपत नाहीये. आणि म्हणून मग मी ते करत राहतोय. मग ती मग मग तुम्ही जे म्हणता ना की अ, तिथे झाडबुके दिसत नाहीये आम्हाला. आम्हाला ती व्यक्तिरेखा हा, दिसते. ते पात्र दिसतं आम्हाला. हां. तर मग मी ते ते त्याच्यातच शोधण्याचा प्रयत्न करतो. बघ याच्यात आहे का? मग ते करून झालेलं तरी म्हणतो नाही रे, आपल्याला आणखी काहीतरी वेगळं पाहिजे होतं. मग आपण बघू, पुढच्या वेळेला बघू. ते शोधणं चाललंच आहे अजून. अच्छा. म्हणजे मला असं म्हणायचं की प्रत्यक्ष सिद्धेश्वरजींना रंगभूमीवरचं पात्र निभावलेलं आवडतं का चित्रपटातलं का मालिकेतलं का आता अलीकडे आलेले वेबसिरीज, कुठे रमतं नेमकं खरं सिद्धेश्वर सांगू का? तर या सगळ्याच फॉर्मॅटमध्ये? म्हणजे हे सगळेच प्रांत म्हणा, की नाटक असू दे, सीरियल असू दे, वेब सीरीज तर हा तो तसलाच प्रकार आहे सीरियलसारखाच म्हणजे थोडक्यात, किंवा सिनेमा असू दे. सिनेमा अनंत काळपर्यंत राहतो. नाटक तो प्रयोगापुरतच असतं. पुढच्या प्रयोगाला आपण वेगळं काही करू पण शकतो. तर नाटकात का मजा येते? तुम्हाला तिथल्या तिथे दाद मिळते. किंवा हल्ली जे ट्रोलिंग वगैरे करणं असतं, ते नाटकातलं ट्रोलिंग एक वेगळ्या प्रकारचं असतं बघा, गंमत अशी असते. म्हणजे उदाहरणार्थ? तुम्ही जे करताय ते तुम्हाला वाटतं खूप भारी केलंय मी, आणि समोरचा त्याला अजिबात प्रतिसाद देत नाही. तो असा असतो. त्याचं मूक ट्रोलिंग असतं ते. निशब्द टोळी. मूक. काहीच बोलत नाही तो. मग आपल्याला कळून समजून जायचं की नाही, यांना काही आवडलेलं नाहीये आपलं. आपल्याला खूप प्रयत्न करायला लागणार आहे या सगळ्यांना आपल्याला ते आवडण्यासाठी. मग पुढच्या वेळेला जेव्हा आपण त्याच्यात काही सुधारणा करून करतो, तेव्हा मग ज्या वेळेला जर आपल्याला तिथे प्रतिसाद मिळाला तर समजून जातो, येस, आता त्यांनी आपल्याला साथ दिली, प्रतिसाद दिला. सिनेमाचं बघा ना, सिनेमा करून झाला, प्रदर्शित झाल्यानंतर भंगार आदर रे, असं होतं. चांगला होता. हे करून झाल्यानंतर तिथे तुम्हाला जागीच मिळते ना. एवढा सगळा पसारा खर्च करायचा, तो रिलीज झाल्यानंतर हॅलो जाऊ नका पिक्चरला असे मला फोन पण आले इंटरव्हलला. आणि इंटरव्हलला असेही फोन आले, कमाल पिक्चर आहे, तू चुकू नकोस. पण ते कसं होतं, सगळा खर्च करून झाल्यानंतर नाटकाचा मला लगेच पुढच्या वेळेस बदल करता येतो. पण तीच मजा असते. म्हणजे सातत्यानं शिकायला मिळतं किंवा ती वृद्धिंगत करायला मिळते नाटक भूमिका. हे प्रत्येक प्रयोगागणिक तुमचं बहरत जात. अच्छा. ते छानच होत जातं ते. पण रंगभूमीवरच्या प्रत्येक कलाकाराला, म्हणजे तुम्ही सगळेच रंगभूमीवरून मग तुम्ही इकडे आलात, सगळ्यांना नाटकावर जास्त प्रेम आहे. म्हणजे चित्रपट आणि मालिका हे चरितार्थासाठी असेल, पण हे मात्र स्वतःच्या जगण्यासाठी असतं. स्वतःसाठी करतो माणूस नाटक. बघा तुम्ही कधी, म्हणजे अगदी अशोक मामांना आपण विचारलं किंवा अगदी लक्ष्मण बेर्डे आज आहेत असते तरी त्यांनी देखील हेच उत्तर दिलं असतं की त्यांना मुळात पहिल्यांदा ते आवडतं. म्हणजे प्रायोगिक जर करायचं झालं ना तर सगळे स्वतःसाठी करतात. कमर्शियलला आपल्याला लोकांसाठीच करावं लागतं, कारण लोक पैसे देऊन येतात. त्यांना जे भावेल ते आपल्याला करावं लागतं. नाही भावलं तर येत नाहीत ना, नाटक बंद करावं लागतं. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की अरे काहीतरी चुकतंय आपलं. जे प्रायोगिकला होतं, तुला काय करायचं प्रायोगिकला कर, मग लोक येतील नाही येतील तुला कुठं फरक पडतो, असं ते गणित आहे. पण नाटक हे सगळ्या जे नाटकातनं पुढे गेलेले त्यांचं नाटक हा बेस आवडतच असतं. प्राण असतं का नाही हे मला माहिती नाही, एवढे जड शब्द मी वापरणार नाही. नाटक हा माझा प्राण आहे वगैरे असं मी जड नाही वापरणार, पण त्यांना आवडत असतं, असं तरी आहे. सर, असे काही आवर्जून प्रेक्षक तुम्हाला प्रत्यक्षात कधी येऊन भेटलेत किंवा फोन केला की अरे ती कुंकुमधला वाकणीस असेल किंवा मला ही भूमिका खूप आवडली, वेंधळेपणाची, अगदी गल्लीत गोंधळ म्हणली, असं कोणी तुम्हाला फोन करणं किंवा प्रत्यक्षात प्रेक्षक भेटलाय अरे तुम्हीच ना ते, असं कधी झालं? हो हो हो, खूप वेळ झालं, खूप वेळ झालं. म्हणजे मला तर एक तर दाद खूप छान मिळाली होती. आनंदी आनंदमध्ये माझ्या अंगात जेव्हा स्त्री येते, तर मी स्त्रीसारखं विजय पटवर्धनांचं हा नाटक ते, तर मला एका प्रेक्षकाने इतकी छान दाद दिली होती की टी शर्ट आणि बरमुडामध्ये असून सुद्धा आणि मिशा असून सुद्धा आम्हाला त्यावेळेला तू स्त्री आहे, बाईच आहे असंच वाटतं. इतका तो
तो स्त्री पात्रात तुम्ही होता. ही मला खूप छान दाद मिळाली होती आणि मी पावलो, म्हणजे खरंच त्यावेळेला पावलो की ह्या सगळ्या गोष्टी असताना तुम्हाला जर बाई दिसतीये त्याच्यात, तर हे महत्वाचं आहे. सर आता ते चड्डी टी शर्ट वरून किंवा याच्यावरून मला बर्मिडावरून आठवलं, तुम्ही सिम्बायोसिस कॉलेजला होतात आणि दर सोमवारी पायजमा घालून जायचा आणि मग ते अगदीच तो पायजमा शर्ट घालायचो का लोक, आणि काय झालं त्या काळात परिंदा पण येऊन गेला होता बरं का. लोकांना वाटायचं मी परिंदा, नाना पाटेकर पायजमा शर्ट घालतो. अरे म्हटलं माझ्याकडे कपडे नाहीत म्हणून मी, माझे वडील वारले तर त्यांचे कपडे घालून येतोय म्हटलं. म्हणजे वडिलांचं होतं ते पायजमा शर्ट. आणि मग ते मी काय केलं होतं, मग सोमवारी पायजमा शर्ट घाला, या दिवशी हा घाला, या दिवशी हा घाला. मग लोक मी काय कपडे घातले त्यावर आज वार काय त्यांना कळायचं, इतपत ते हे झालं होतं. जसे ते फॅशन डे असतात तशा पद्धतीने. आणि कधी मी चुकून टी शर्ट आणि वेगळी पॅन्ट घालून गेलो तर आज काय वाढदिवस अरे नाही, कधीतरी घालू दे की वेगळं म्हटलं, असं ते गंमत व्हायची. सर म्हणजे अगदी हा प्रश्न मी विचारावासा नाही, पण मी धाडस करतोय, आजही जर आता वडील असते तर त्यांना तुमची ही भूमिका मान्य असती का? त्यांना अभिनेता म्हणून अजिबात नाही, अजिबात नाही. तुम्ही इकडे वळालाच नसतं, वळूच दिलं नसतं मला. अच्छा. आणि मी जसं तुमची तयारी होती मग? हो, मी वडील भक्त होतो मी. अच्छा. म्हणजे मातृभक्त पण होतो, पण वडिलांच्या शब्द, कारण वडील माझे खूप मोठे गुरु आहेत. लहानपणापासून बऱ्याच गोष्टी त्यांच्याच मी ऐकून हे करत आलो. म्हणजे मी मागे एकदा बोललो पण होतो की आमचं जसं चाळ होती आणि आमच्या त्या चाळीत सार्वजनिक मागे जे टॉयलेट्स असतात, जी स्वच्छता करणारे जे असतात, ती लोक आलीच नव्हती, तर ते सगळं तुंबलं होतं. आणि काहीतरी मग वडिलांनी ते म्हणले चल आपण जाऊया. गेलो आणि मग त्यांनी ते हात मागे घेतला, आतमध्ये हात घातला, एवढा मोठा दगड कोणतरी टाकून ठेवला होता. पण तेव्हा सगळे हाताला घाण लागली. मी म्हटलं अप्पा या घाण लागली हाताला, हे आपणच केलेली घाण आहे, आपल्याला स्वच्छ करावं लागते. अच्छा, मालक होणं सोपं नाहीये, आधी नोकरासारखं काम करायला शिकावं लागतं, लक्षात ठेव. ते इतक्या लहानपणी बोललेलं सुद्धा माझ्या लक्षात आहे. सर चित्रपट आणि मालिका म्हणजे आता डेली सोप आणि सगळ्यांनाच त्या म्हणजे आता आवडतात असं म्हणण्यापेक्षा खूप जण आता सिरियल पाहतात आणि त्या सिरियलमध्ये कॅरेक्टर्स लक्षात ठेवतात. तुम्ही पण अनेक सिरियल्समध्ये काम केलेले आहेत. आता अलीकडे सिरियल्स काही येत आहेत का? त्यातमध्ये काही तुम्ही आता नवीन एकदा कुठला रोल करणार आहात का? सिरियलचं मला काही माहिती नाही, पण बऱ्याच सिरियलला विचारलं होतं. त्यातल्या काही भूमिकांना मी त्यांना पटलेलं नाही, तर काहींची मानधनं मला पटली नाही. त्याच्यामुळे मी त्याला दुर्दैवाने मला नाही म्हणावं लागलं, कारण मला ते परवडणार नव्हतं. सिनेमे मात्र भरपूर येत आहेत. आणि फक्त मला काय होतं, जोपर्यंत प्रदर्शित होत नाही ना तोपर्यंत काहीच सांगता येत नाही. कारण असे काही सिनेमे आहेत की ज्याला करून 8-8 वर्ष झाली आहेत, पण ते आलेच नाहीत अजून. अच्छा. म्हणजे रेडी आहेत, तयार आहेत, पण ते का आले नाहीत त्याचं कारण बिकॉज ऑफ फंडिंग फंडिंग असेल किंवा काही असेल, प्रोड्युसरला जास्त माहिती. ते आपल्याला जास्त खोलात जाऊ देत नाही, त्यामुळं मी अजून खोलात किती जायचं हा एक मुद्दा आहे. म्हणून पण आहेत, बरेच आहेत. माझं स्वतःचाच विचार चालला होता की काहीतरी आपण वेगळं चालू करू, म्हणून मी मध्ये शताक्षी एंटरटेनमेंट म्हणून माझं यूट्यूब चॅनल काढलं, त्याच्यावर रामराम सरपंच म्हणून चालू केलं होतं. परत आम्ही एक चांगला उपक्रम म्हणून त्या हंगरी नावाची एक फिल्म केली होती, 4 तास 2 मिनिटं 56 सेकंद अनकट फिल्म आहे ती. पण ती पण अजून रिलीजच्या ह्याच्यात थांबली, कारण एवढं मोठं ड्युरेशन असलेली फिल्म, त्यालाही 7-8 वर्ष झाली असतील. त्याला आता 19 साली केली होती. अच्छा, 6-7 वर्ष झालेली आहेत. त्याला मी 15 किलो वजन कमी केलं होतं. हा जो देह आहे तो त्या कमी केलेल्या वजनाचाच आहे. अच्छा, आणि तेव्हापासून तुम्ही स्वतःला मेंटेन केलं राहिलं असं म्हणूया. म्हणजे मुळात एक म्हणजे वडीलच मिलिटरीतले, त्यामुळे मला म्हणजे मी असं ऐकलं की तुम्ही 100 सूर्यनमस्कारही काढलेले आहेत. हो हो, म्हणजे शाळेत असताना आमच्या मागे ग्राउंड होतं आणि तिथे हे व्हायचा, संघ भरायचा. तर संघामध्ये असताना मग तिथे ती सवय होती. त्याच्या आधी पण पिंपरी गावातल्या तालमीत पण मी व्यायाम केलाय, घरी केलाय, आणि चांगला खेळाडू होतो मी, चांगला उत्तम खेळाडू होतो. ताकद भयानक होती. खाणं पिणं, खायला प्यायला काही कमतरता नव्हतीच, म्हणजे तसा काहीच प्रॉब्लेम नव्हता. आणि व्यायाम आपोआपच व्हायचा. आणि ते कसं व्हायचं की त्यांनी कॉम्पिटिशन लावली होती की जो सगळ्यात जास्त सूर्यनमस्कार घालेल त्याला आमच्याकडनं बक्षीस. मग किती घालायचं, रोज 100 सूर्यनमस्कार घालून दाखवा.
आणि मग त्यामुळे ती तब्येत झाली होती. ती माझं सूर्यनमस्कार बंद झाल्यानंतर मी पुण्यात आलो, त्यानंतर सुद्धा बराच काळ ती तब्येत होती. दीर्घकाळ टिकून राहिली ती तब्येत होती. त्यामुळं भयानक रग आणि भयानक ताकद असल्यामुळे त्याचेही फायदे झाले मला. कुठली कामं करताना नाजुके वगैरे असला काही प्रकारच नाही. त्याला सांगतो करेल. अगदी म्हणजे 40 किलोमीटर जर तुम्ही बालवयामध्ये काम केलेलं सायकलिंग केलेलं आहे आणि अशा वेळी पुन्हा एकदा तालिमीत जाऊन म्हणजे प्रॅक्टिससाठी आम्ही म्हणतो त्या नाटकाची तालीम करणं तो वेगळाच वेळ परत. सर हे सगळं करताना असं कधी म्हणजे हेक्टिक झाली शेड्यूल, आता जरा थोडस आराम करूया, विश्रांती, असं कधी तुम्ही स्वतःसाठी वेळ काढलाय का नाही कधी? राहून गेलं का हो? कदाचित राहून गेलं असेल. एकांतात बसलो की तो स्वतःसाठी वेळ ना. अच्छा. इकडेच फिरायला जाऊ, तिकडेच इकडे जाऊ, हे करू ते करू. मुळात कामाच्या धबडग्यात स्वतःसाठी फिरायला जाणं वगैरे फार काही जमलं नाही. कदाचित माझ्या घरच्यांवर सुद्धा मी अन्याय केला असेल तो. पैसा नाही तर फिरायला जाता येत नाही, आणि पैसा आहे तर वेळ नाही, अशा अनेक गोष्टी होतात. त्याच्या तक्रारी काही झाल्या आहेत घरातनं, पण त्याला मी माफी मागतो. पर्याय नाही काही. आता दिवाळीला तुम्ही मुलीला काय भेट देताय किंवा ती तुम्हाला काय भेट देते का? वेळ हाच एकमेकांसाठी सर्वात? नाही, आता तरी तिचं म्हणणं आहे की तुम्ही घेतच असताना असं दिवाळीचं काय विशेष, घेऊन ठेवलेले तेच वापरलेलं नाही, तेच मी वापरते, हे पण आहे. तसंच काही ड्रेस वगैरे तिला वाटलं तर ती म्हणते मला की हा ड्रेस घ्यायचा, ओके घेऊया, असं ते गणित असतं. स्वतःसाठी काय घ्यायचं हो? तुमच्या काय आवडी निवडीत असं काही? मला फारशा अशा म्हणजे मला बरं, फराळाबद्दल तरी आपण बोलूयात. फराळामध्ये तुम्हाला काय आवडतं? मला गोड करंजी आवडते. अच्छा. आणि चांगला पोह्यांचा चिवडा असेल तर तो, आपल्या पातळ पोह्यांचा चिवडा तो खातो मी. लाडू बिडू फार ते सगळं लहानपणी खूप आवडायचं, पण माझ्या आता इच्छा उडाल्यात. मी खाण्यावरच्या वासना माझ्या कमी करून टाकल्या. मला फक्त वेळेत पाहिजे असतं आणि हेच पाहिजे असं काही नाही. फक्त मी दररोज ताक पितो. अच्छा. ते मला आवडतं. जेवण नाही मिळालं, ताक मिळालं तरी मी ते ताकावर राहतो, कारण मी माझं वजन कमी करताना ताकावरच जास्त होतो. ती सवय लागून गेली मला. खाण्यापिण्यात मला आता काल सुद्धा एका मित्राचा फोन आला होता, तुला काय फराळाचं आवडतं? म्हटलं काही देऊ नकोस, म्हटलं एखादी करंजी वगैरे ते दे, म्हटलं बाकी काही नको देऊ मला आता. आणि आता काय झालं, वर्षभर सगळं मिळतो. वर्षभर फराळ झाला, वर्षभर फराळ मिळतो, म्हणजे असं काही नाही की आता मिळत नाही. पूर्वी दिवाळीच्याच वेळी ते मिळायचं आणि त्यामुळे त्याचं आकर्षण खूप होतं. दिवाळीलाच कपडे मिळायचे म्हणून त्याची ओढ खूप होती. आताच वर्षभर तुम्हाला रेडीमेड कपडे मिळतात, त्यावेळेला आपण शिंप्याकडनं शिवून घ्यायचो. बरोबर. तो टेलरने आपल्याला दिले तर एकतर अरे दे ना बाबा, उद्या दिवाळी, कपडे नाही येत रे माझ्याकडे, म्हणजे तो रात्रंदिवस तोच करायचा, तेच करायचं, असं ते सगळं व्हायचं. आता त्याचं काही खरंच नाही कौतुक वाटत होतं. काही सणांचं मला विशेष काय वाटत नाही. उठायचं, आपला कंदील घ्यायचा, लावायचा छानपैकी, ते दिवे लावायचे. मी कधी रांगोळी काढतो, कधी मुलगी काढते, कधी असं ते सगळ्या गोष्टी. सर, सामाजिक कडे तुम्ही काही तुमचा ओढा कल काय आहे सामाजिक कार्याकडे? म्हणजे हे सगळं सांभाळून जसं आपण आयुष्य जगलोय तसंच इतरांना देखील थोडीफार आपल्याकडनं काही मदत व्हावी, ती केवळ आर्थिक स्वरूपाचीच नाही, पण त्याला काहीतरी त्या माध्यमातून प्राप्त. मी खरं सांगू का तुम्हाला, सामाजिक उपक्रम मी जे करतो ते मी कधीच कोणाला सांगत नाही. मला ते नाही आवडत, पण मी माझ्याकडनं जे जमेल तेवढं करत असतो, कारण समाजाला आपण काहीतरी देणं असतो. बरेच जण उपेक्षित आहेत, त्यांच्यापर्यंत ती मदत पोहोचणं गरजेचं असतं. मग तुम्ही जसं म्हणालात तसं पैसा नाही देऊ शकलो तर श्रम देऊ शकलो पाहिजे आपण, किंवा मग आपण काय म्हणतो त्याला, साधन सामग्री देऊ शकतो का हे बघू, ते बघतो मी. किंवा त्याच्या चेहऱ्यावर हसू येऊ शकतं का हे बघूया. दुःखी तर त्याला हसू येऊ द्या. फक्त मी काय करतो हे मी बोलू शकत नाही. करतो मी माझ्या परीने जेवढं होईल तेवढं, आणि माझ्याकडनं जेवढं करून घेतलं जातं वरच्याकडनं तेवढं मी नक्की करत असतो. नक्कीच. एक शेवटचे 1-2 प्रश्न फक्त विचारतो. आता आयुष्यात जसं मी अगदी सुरुवातीला प्रश्न विचारलेला की बाबा हा ड्रीम रोल अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. मुळात तुम्ही प्रत्येक रोलला न्याय दिलाय, कारण की तुमची आता जर सलग चित्रपट मालिका पाहिल्या तर अरे हाच फिट आहे असं म्हणजे आम्ही प्रेक्षक म्हणून आम्ही हे सांगू शकतो, ते आमचं मत झालं. तुम्हाला अजून असं वाटतंय का की अरे हा रोल यार मिळाला पाहिजे?
मला ना खूप हा असं नाही तर मला खूप रोल करण्याची इच्छा आहे. म्हणजे जसं अशोक सराफ म्हणाले होते की त्यांना विचारल्यानंतर तुम्हाला अजून कुठले रोल करायचे, ते म्हटले जगात जेवढी लोकसंख्या आहे पुरुषांची तेवढी सगळी, कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी, त्याचं कॅरेक्टर प्रत्येक कॅरेक्टर वेगळं. तर आपल्याला तेवढं आयुष्य मिळणार तर नाहीये एवढ्या लोकसंख्येचं कॅरेक्टर करण्या एवढं. पण म्हणजे म्हणायचंय काय, तर जे यापूर्वी केलेलं नाहीये त्याच्यासारखं जर दुसरं कॅरेक्टर मिळालं तर जास्त आनंद वाटेल. मी त्यात पीए केलाय वाकनीस म्हणून, तर मला परत पीएलाच तुम्ही चिटकवायला लागलात, तर मी फक्त मला आत्ता पैसे मिळतात म्हणून करेल. पण मग ते कसं आहे, ते मी करणार, झोकून करणार ते. पण पुन्हा एकदा मी शोधत जातोच ना पुढे, की मला काहीतरी वेगळं करायचं आहे. हेच हेच मला देऊ नका. मग कित्येक वेळा नाही म्हणून जर सांगतो. जसं एखाद्याला पोलीस कॅरेक्टर मिळालं तर मग ते सतत ती वर्दीच हा, त्याच्यामध्ये. मला आता मध्ये एका सिरियलला तशाच कॅरेक्टरसाठी विचारलं, तर मी नाही म्हणून सांगितलं, कारण मला परत त्यात अडकायचं नाहीये. मला वेगळं काहीतरी द्या ना म्हटलं. वेगळं करूया आपण काहीतरी. मग सिरियलमध्ये अगदी दारुड्या केलाय, व्हिलन केलाय, जसं संत ज्ञानेश्वर माऊली त्यामध्ये मी गोरा कुंभार चा रोल केला, किंवा पांडुरंगाचं केलेलं आहे, शंकरांचं केलेलं आहे. ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या भूमिका करताना ती मजा येते ना, काहीतरी वेगळं चॅलेंज असतं, काहीतरी वेगळं करता येतं. काल सोडवलेल्या प्रश्नाचं उत्तर आज परत त्या कोड्यामध्ये मी द्यायचंय, तर मला काय मजा आहे, असं ते माझं म्हणणं आहे. रोज नवनवीन पझल हवाय. हा पझल मी शब्दकोडं सोडवतो रोज. तर काही वेळेला कालच्याच शब्दकोड्यातला वेगळ्याच फक्त मोठ्या कोड्यातला या इकडे तू, अरे म्हटलं काय काय दुसरे तरी शब्द टाका रे. काल मला सुटलं होतं असं ते होतं. म्हणजे ते मग सहजपणा येतो, मग तोचपणा नको वाटतो, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे जसं काहीच नाहीये म्हणून रोज वरण भात खातो म्हणून ठीक आहे, पण जर वेगळं काही करता आलं तर कधी फोडणीचा भात करूया, कधी मसाले भात करूया. करायच्याच भूमिकाच ना, तर मग त्या भातामधले जसे वेगळे प्रकार ते भूमिकांमधले वेगळे प्रकार करूया. तेच काय खायचंय, तेच काय करायचं, असं माझं म्हणणं आहे. बरं सर, एक शेवटचा प्रश्न. कलाकार म्हटल्यानंतर अर्थातच त्याची एक ओढ असते की वाचनाची आवड, त्याला एक ती पण एक भूक आहे, धांगरी आपल्यासमोर. हो. त्या संदर्भात तुम्ही आणि वाचन या रिलेटेड काही, आता कोणतं वाचन चालू आहे, याच्या आधी कुठली पुस्तकं वाचली, भविष्यात? माझी सध्या आध्यात्मिक पुस्तकं चालली आहेत वाचन. मला शंकर पाटील खूप आवडतात, पु ल देशपांडे आवडतात, वपू आवडतात, आणि बाकीचे पण पुस्तकं मी वाचत असतो बऱ्याच लेखकांची. मला बरेच लोक म्हणतात पण ठीक आहे काही वाचतो का रे तू. म्हटलं मला जे वाचनीय वाटेल ते मी वाचतो. मला ते वाटत नसेल तर मी ते वाचत नाही, मग लेखक कोणीही असू दे. मला त्यातनं आनंद मिळतोय ना, ते वाचन. मग अगदी पेपरमधलं ललित असो, स्तंभ असो, काही असो, मला त्यातनं आनंद मिळतो ते मी वाचतो म्हटलं. आणि मला जेवढं घ्यायचं तेवढं मी चांगल्या प्रकारे घेतो म्हटलं. एवढं मला तर त्यातनं, त्या वाचनातनं शिकायला मिळतं. समृद्ध होतो माणूस वाचनाने. मी कित्येकांना मुलांना पण सांगतो, सर आम्ही या फील्डमध्ये यायसाठी काय करू. म्हटलं पहिलं वाचन तर करा, शब्दसाठा तर वाढवा. तुमच्याकडं तुम्ही जी मातृभाषा बोलताय तिचा शब्दसाठाच नाहीये तुमच्याकडे, तर तुम्ही काय करणार आहात. प्रत्येक वेळेला तुम्हाला इंग्रजी भाषेची कुबडी घ्यावी लागते, काठी घ्यावी लागते, काय मजा काय त्यात म्हटलं. माझ्या मुलीला पण म्हणतो, तुला वाचन केलंस तू, ती मग वाचते मी, काय असते इंग्लिश. म्हटलं पण तुला मराठीत काम करायचं ना, मराठी वाच. तो खूप अवघड जातो, वेळ लागतो. म्हटलं वेळ जाणारच, पाठांतर कसं होणार. माध्यम तुझं इंग्रजी आहे ना, मग तू मराठी वाचायची सवय ठेवली पाहिजे. तीही काही या अभिनय क्षेत्रात? हा, ती माझ्या त्या नाटक वगैरे करायची ती, आणि हे पण करायची, त्या वेबसिरीज माझी जी होती त्यात काम करायची. तर त्या तिचं MBA झालंय, आता बघू काय तिचं डोक्यात करायचं आहे, काय ती ठरवेल. पोरांना त्यांची सूट द्यावी. बरोबर. अर्थात खरं तर आपण आत्ताच सिद्धेश्वर जाडबुके यांच्याशी अक्षरशः उत्तम म्हणतो ना आपण, एक त्यांनी स्वतःच एक म्हणजे जीवनरूपी पुस्तक उलगडून दाखवलं, आणि कोणताही असा एक बडेजावपणा न आणता अगदी डाऊन टू अर्थ कसं असावं एखाद्या उत्तम कलाकारानं, गुणी कलाकारानं. दुसरी गोष्ट म्हणजे अजूनही किती शिकण्याची भूक आहे. अजूनही मला तो रोल किंवा हाच रोल करायचा आहे असं नाहीये. जो रोल मिळेल त्या रोल मध्ये असं उतरायचं की अरे हा रोल यांनीच करायला पाहिजे, असं लोकांनी म्हटलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळी भूमिकेला न्याय देणारा. दुसरी गोष्ट, एक चौकट आहे, त्या चौकटीमध्ये स्वतःला फिट करून
मला हे काम करायचंय, या कामामध्ये एवढाच मला पार्ट आहे आणि त्या पार्टावर मी कसं स्वतःला पूर्णपणे झोकून देईन. अशा अनेक गोष्टी, अनेक म्हणतो ना आपण एक शिकवण्याची भूमिका त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांतून आता आपण पाहायला मिळाली आणि प्रत्यक्षात त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून देखील आपण दिसली. खरं तर मूळ सण दिवाळीचा आहे आणि ऐन दिवाळीत आपण त्यांची मुलाखत घेतली आहे. आता तुम्ही म्हणाल की दिवाळीत मुलाखत घेतली आहे, मग दिवाळीतले प्रश्न कमी आणि बाकीचे याचं उत्तरही मी तुम्हाला देतो. त्यांनी एक सुंदर वाक्य मगाशी मुलाखतीच्या आधी बोलताना सांगितलं, ते मी सांगतो की दिवाळी ही रोजच दिवाळी असते ज्यावेळी तुम्ही खरंच काहीतरी स्वतःसाठी आणि इतरांसाठी, इतरांना आनंद देण्यासाठी भेट देत असता. मी माझ्या भूमिकांतून, माझ्या वेगवेगळ्या अभिनयातून ती मी देतच आलेलो आहे आणि तीच मी दुसऱ्याला दिलेली दिवाळी आहे आणि त्या प्रेक्षकानं मला दिलेली दाद ही माझ्यासाठी दिवाळीची भेट आहे. हा राहिला भूमिकेचा भाग. ज्यांच्याकडे पैसेच नाही आहेत त्यांची दिवाळी काय, आणि ज्यांच्याकडे पैसेच आहेत त्यांच्याकडे रोज दिवाळी असते. त्यासाठी दिवाळीचं निमित्त कशाला हवं? थोडक्यात काय, जे प्रत्यक्षात वास्तव आहे तसंच जगणं, तसंच बोलणं आणि त्याच वास्तवाला धरून अभिनय करणं, ही खासियत म्हणजे सिद्धेश्वर झाडबुके. त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडणारा असा सिद्ध आणि ईश्वर मिळून जे व्यक्तिमत्व तयार होतं ते मी तुमच्या समोर उलगडण्याचा प्रयत्न केला. अर्थात मला किती उलगडलं माहित नाही, पण त्यांच्या बोलण्यातून तुम्ही निश्चित स्वतःला ते जाणून घ्याल, प्रयत्न कराल, एवढीच अपेक्षा बाळगतो. धन्यवाद सिद्धेश्वर. धन्यवाद. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.